वशिष्ठ गुरुला मान्य होणार नाही आणि गुरुचा शब्द कोणी वळणत नाही या सूर्यवंशामध्ये म्हणले. त्याच्यामुळं थोरल्याला सोडून धाकट्याला राजगादी कशी मिळेल देवा, की विकल्प ब्रह्मदेवाला सांगू लागलं. तुम्ही जी सांगितलेली युक्ती का पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. जर इथं असं वळण बसलं का मी व्यर्थ जाईल आणि मी नाश्त्यावाली त्या ठिकाणी जाईल, मला काही जिवंत माघारी आता येणार नाही असा विकल्प ब्रह्मदेवाला बोलतो. ब्रह्म म्हणे विकल्पासी तू सर्वज्ञ जाणता होती, भरत पावेल गुराजासी यावर मासी मी सांगेन. हे तुलाही माहिती म्हणले विकल्पा. या बडे महाराज आणि त्या ठिकाणी म्हणले काय आहे हे तुलाही माहित आहे, ज्ञात आहेस, परंतु हे कशाने होणार आहे हे तुलाही त्या ठिकाणी कळून चुकलेलं आहे. म्हणून फक्त तुला कृती करायची म्हणले, जेणेकरून काय होणार आहे भारतालाच राजगादी मिळणार आहे त्या ठिकाणी आणि प्रभू रामचंद्राला वनवास प्राप्त होणार आहे. ही युक्ती फक्त तुला करायची, ही आपोआप कार्य होणार आहे. हे तूही जाणत आहेस, मीही जाणत आहे. असा आणखी संवाद करू लागले. दशरथे निज भाकेसी दोन वरद दिले की कैकैसी, एके वरे श्रीराम वनवासी, एके भरतासी राज्यपाठ. तुला माहित नाही का म्हणले पहिलं या राजा दशरथाला या बाईनं वचनात गुंतवलेले 2 वर मागून घेतलेत म्हणले आणि त्याच्यामुळे या 2 वराची पूर्तता ही कैकेयीच्या अंतःकरणामध्ये मंत्र्याच्या मार्फत तुझा प्रवेश झाल्यावर तू हे कार्य करू शकतोस ना. आतमध्ये घुसल्यावर भूत लागल्यावर काय माणूस सर्वसामान्य भाषा बोलतं काय नाही, ती इडीच वाडीच भाषा बोलते. माणसं म्हणजे देव आला, देव आला. कुठून देव आला? अय माऊली हो बोला ना, देव अंगात असतो का येत असतो? तुम्ही तर महादेवाच्या भक्त आहे सगळे. देव अंगात असतो का येत असतो? प्रश्नाचं उत्तर द्या. बोलल्यावर पुन्हा कोण दंड घेतला जात नाही. बरोबर आहे का? मग येऊ देव कोणाला म्हणायचं? देव अंगात असतो का येत असतो? देव आले म्हणतात नाही आणि इडी वाकडी भाषा बोलतात. मग तसं म्हणले तुझा प्रवेश झाल्यावर विकल्पाचीच भाषा काही बोलणार आहे. हे जागृत होणार आहे की मी माझ्या पतीकडून 2 वर मागून घेतलेत. मागून घेतलेला दिलेला शब्द मी कधी ना कधी मानल्या होत्या तुमच्याकडून मागून घेईन आणि हे काही म्हणले आपोआप तिची बुद्धी चालू करायचं काम तुझं आहे ना. आणि एवढी मोठी शक्ती मग तुला कशाला मी पाठवायला म्हणले या तू कार्य करायला लावायचं. या ही जागृत बुद्धी करायची कैकेयीची आणि कैकेयी काय करेल राजा दशरथ जिंकून हे 2 वर मागून घेईल. एका वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं प्रभू रामचंद्राला वनवास. ऐकोनी ब्रह्म्याची गोष्टी विकल्प बांधी शकून गाठी, संचरावया मंतरे पोटी अतिसंकटी चालिला. संकटात चाललं बरं का हे गिराईक. कोण? विकल्प. शकून गाठ बांधली म्हणले. बरोबर आहे ब्रह्मदेवा तुम्ही म्हणतात हे कार्य होऊ शकतं. अशी एखाद्या कार्याची गाठ बांधली का हे कार्य सिद्धीला जातो महाराज. पण ते गाठ बांधावी लागते, तसं ठाम निर्णय घ्यावा लागतो आणि तसा निर्णय विकल्पानं घेतला आणि पुढं मार्गक्रमण अविद्येला जाण्यासाठी विकल्पानं केलं. मात्र कशा मार्गाने गेले, कुठपर्यंत गेले, काय कार्य केलं पुढच्या ओळीमध्ये ऐकू. अविद्या दे कोणी राम प्रतापे, विकल्प दाके चळी कापे, तेतीचा तेथे सोयील पे, श्रीराम दर्पे शशांक. श्रीराम दर्पे शशांक. शासंकित झालं, शंका आली. रामाची जर माझ्यावर दृष्टी पडली का जळून खाकच म्हणले मी. विकल्प विचार करू लागलो. इथं रामायण चालू आहे महादेवाच्या मंदिरामध्ये, भावार्थ रामायण कथा आहे. पण इथून जर काही पिशवी घेऊन जायचं म्हणलं का हे विकल्प म्हणायचं. ते म्हणतंय आपल्याला काहीतरी चमत्कार घडल्याशिवाय होणार नाही. मग भागनेवाले की शवास. तसं विकल्पानं विचार केला. मी आलोय म्हणले, ब्रह्मदेवाला शब्द दिलाय, पण अवेद्येमध्ये प्रवेश करताना जर प्रभू रामचंद्राची माझ्यावर दृष्टी पडली, सत्याची असत्यावर जर दृष्टी पडली तर पुन्हा त्याला काय नाही, दुसरी सुटकाच नसती. तसं पुण्याची पापावर दृष्टी पडलं का ते पाप पुन्हा राहू शकत नाही, निघून जातंय. पण त्या दृष्टीमध्ये पाप यायला पाहिजे. हे धर्ममंडप आहे एवढा.
आता बोलून जातो लहान टोन मोठा घास होते. आता काही एवढ्या ह्या परिसरात एवढे श्रोते माय बाप आहेत का भरपूर असते. कोण म्हणलेलं म्हणजे इथं असू द्या ते बिनकामाचे. आणि मग त्या ठिकाणी म्हणजे या धर्ममंडपाकडे येण्याकरता काय लागतं या ज्याच्या अंगामध्ये ताप आहे त्याला गोड वस्तू ही कशी लागती कडू लागती का अंगात ताप आहे. आणि इकडे येण्यासाठी ही अंगातलं ज्यावेळेस जातंय पाप त्यावेळेस मनुष्य धर्ममंडपात येतो आपोआप. पण याच्यासाठी जावं लागतं अंगातलं पाप तेव्हा आपल्याकडून पारमार्थ घडतो आपोआप. हे पाय म्हणतात चला तिकडं. आता हे आमचे महाराज सकाळी म्हणले येणं होत नाही केज मध्ये आले येऊ कसं काय करू कसं पण तुमचं प्रारब्ध आहे मुंडे महाराज म्हणून इथपर्यंत आलात. इतकं गोड आवाज आहे. पण असंच असतंय बघा काय होतं या क्वालिटी भरपूर असली का पण ते भेटायलाच मुश्किल होतं या. इतका व्याप आहे इतका व्याप आहे आपण तितक्यातून हे कशी तरी चिमट हाणत येतं. म्हणजे हे त्यांचं पूर्व पुण्य काहीतरी उदयाला येते. म्हणून ह्या रामकथेला येण्यासाठी आणि काही लागत नाही हो. मी सांगून जाईन गुरुजी त्या ठिकाणी रामायणच फक्त असं राहिलंय गुरुजी निस्वार्थी सेवा करायला माणसं पळत येते. नाही तर बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये उपाध्याच लागल्या. इथं येणार गुरुजी असू द्या मी असू द्या आमचे माने महाराज असू द्या मुंडे महाराज असू द्या बडे महाराज असू द्या जेवढी ही रामायणाची मंडळी का हे म्हणजे तिथं आलोच ना हो 10 ओवाची सेवा घडली का त्याच्यात खरा आनंद होतोय. बाकीच्या उपाधीत गुंतत नाही. रामायणाचार्य रामायण सांगणारे वाचणारे आणि तोच खरा आनंद आहे. नाही त्याच्या पुढून जाऊन बोलतो मला दुसरं क्षेत्र माझ्याकडे आहे गुरुजी आलंय ते बी मागायला 2 वर्षापासून चालू केलंय मी बी. पण तिथं म्हणते महाराज कीर्तन कुणाचं आहे कोणत्या माणसाला सांगितलंय तिथं पकवाजा कोण आहे चाल म्हणणारा कोण तुला काय करायचं बाकीच्या चौकशीतून तुला सेवा करायची नाही येत नाहीत माणसं. तसं ही माणसं विचारित नाहीत. फक्त म्हणजे रामायण आहे ना आलोच महाराज. तशी यांची सेवा लागली. मात्र या ठिकाणी असणार विकल्पाने विचार केला जर या प्रभू रामचंद्राचा क्रोध अनावर झाला त्याच्या दृष्टीला जर मी आलो का मी वाचूच शकणार नाही. याच्यामुळं मन शासंकित झालं संशयित झालं आणि काय केलं गुप्त राहोया बुडी लपे हिवराची खोडी निळेची सुनीळ झाडी देऊनी जडी सोयरा हे. विकल्पानं बुद्धी लावली. विकल्प कुठं राहतो जुने माणसं म्हणतात हिवराची सावली हिवराच्या झाडाची सावली शीतळ आहे का बसाव का हिवराच्या झाडाच्या सावली खाली का बसू नाही त्याला काय रिझन आहे काय कारण आहे त्याला काय प्रमाण आहे. मी सांगत असतो एक तर प्रमाण बोलणारा जो वक्ता असेल का त्यानं काय करायचं पुरावा द्यायचा नाहीतर बोलणाराच पुरायचा. नाही कळालं तुम्हाला जे बोलतोय का त्याला पुरावा द्यायचा आपल्या बोलण्याला प्रमाण द्यायचं रिझन द्यायचं कारण सांगायचं मग बोलायचं नाहीतर मग म्हणजे बोलणाराच पुरावा महाराज सांगणारा पुरावा. आता तुमच्या लक्षात आलं असं. आणि मग म्हणले तसं या ठिकाणी असणार हिवराच्या वृक्षामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी या विकल्पानं आता दुसरीकडे आपल्याला जागा कुठंच नाही म्हणले. ज्याच्याकडे दोष असतो जो मलिन असतो जो अपवित्र असतो तो पवित्र जागेवर बसू शकतो का. मंदिर चांगलं स्वच्छ दिसलं मग तसं अंतःकरण मी स्वच्छ पाहिजे पवित्र पाहिजे त्यावेळेस याच्यावर स्थानपन्न होता येईल. पण ज्याचा सगळी मलिनता जळलेली आहे तो माणूस स्वच्छ ठिकाणी बसू शकत नाही. तसा विकल्प दोषयुक्त होता. सर्व दोष ज्या ठिकाणी विराजमान होते त्याचं नाव विकल्प. मग त्या विकल्पाला कुठं राहावं लागतंय हिवराच्या वृक्षामध्ये विराजमान झाले शयन केलं आणि काय घडलं म्हणून ती झाले झाडे जाण अपवित्र म्हणती सज्जन ते विकल्पाचे मूळ ताण विध्वंस विध्वंस शुभ कार्या. विकल्प काय करतो विध्वंस करतो शुभ कार्याचा चांगल्या कार्याचा. म्हणून सज्जन म्हणले काय म्हणतात आता सध्या म्हणतात व्यवहारात माणसं नाही बाबा दुसरीकडे कुणाकडे बी सांगा पण त्याच्या सावलीला सजा बसून नाही. कशामुळं आता हिवराचं झाड आहे म्हणले तिकडं कशाला जायचं सांगतात. काही माणसं त्याच्या पुढचं बोलतात बाकीचं महाराज काही सांगावं वीस त्याला हातात धरावं पण या माणसाबरोबर म्हणजे अशी उपमा देत माणसं विस्तावाच्या बराबरीचं एक वेळेस वीस तू एकदाच पुळल पण ह्यो माणूस किती वेळेस पुळल सांगता येत नाही म्हणले. त्याच्यामुळं जे काही सज्जन आहेत का म्हणले जे ज्ञानवान आहे जे सुज्ञ ते विचार करतात म्हणले. आणि म्हणून या हिवराच्या वृक्षाला त्या ठिकाणी अपवित्र सांगतात अपवित्र मानतात. त्या वृक्षाच्या छायेचाही त्याग करतात कारण त्या ठिकाणी विकल्पाचं वास्तव्य राहतं या
आणि विकल्प हा विध्वंस करतो, अनर्थ करतो असं सांगू लागले. या झाडा वेगळे काही विकल्प परशावया ठाव नाही. या लागिती निंदे पाही सर्व कार्यासी अपवित्र. सर्व कार्यामध्ये अपवित्र वृक्ष म्हणजे हिवराचा वृक्ष मानला आणि विकल्पालाही दुसरा कुठलाही वृक्ष कुठलंही स्थान म्हणले स्थानपन्न होण्याकरता योग्य नाही. तो विकल्प त्या ठिकाणी राहू शकत नाही. फक्त आणि फक्त जे अपवित्र आहे तेच म्हणले हे हिवराचा वृक्ष आहे. म्हणून हे सज्जन जे काही आहेत, जी काही सर्व मंडळी आहे, प्रत्येक कार्यामध्ये या हिवराच्या वृक्षाला त्या ठिकाणी म्हणले आमंत्रित करत नाहीत, आमंत्रण करत नाहीत. नवे नवे प्रत्येक ठिकाणी या वृक्षाला अपवित्र मानतात. अलिंग फळी अपवित्र वस्ती जे सेवित त्या विकल्प प्राप्ती. मंतरे त्या फळाची प्रेती जे की अवचिती आरामी. पाहू लागलं ब्रह्मदेवानं कार्य सांगितलं इथपर्यंत ठीक आहे. आता याच्या पुढे आपल्याला आगेकूच करायचे म्हणजे मार्गस्थ करायचंय. पण ती वस्ती पाहिली, काही कलिंगडाचे वृक्ष पाहिले, त्याला फळ दाटलेले होते. भानगड अशी झाली, या विकल्पाने विचार केला आता जे दिसतंय का म्हणले आकर्षित करणार फळ आणि त्याच्यामध्ये जर आपण प्रवेश केला. ब्रह्मदेवानं सांगितलं ही मंत्र या ठिकाणी या वनामध्ये येते विहार करण्यासाठी, क्रीडा करण्यासाठी, फिरण्यासाठी आणि त्याच्या अगोदर म्हणले आपण हे कार्य केलं पाहिजे. ही युक्ती विकल्पाला सुचली. पुढे काय केलं? मंत्राली आरामासी दे कोणी कलिंग फळासी. ती झाली अति उल्हासी सेवावयासी. मंत्रा विहाराला येण्याच्या अगोदर ही मंत्रादाशी आली त्या वनामध्ये, विश्रांती करू लागली आणि विश्रांती करत असताना त्या कलिंगडाच्या फळाकडे लक्ष गेलं. गेल्याबरोबर बाईला असं आकर्षित केलं त्या फळानं की आता हे फळ आपण ग्रहण केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे अशी मनाची वृत्ती झाली या मंत्र्याची. आणि त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये विकल्पानं प्रवेश केलेला होता, विकल्प जाऊन विराजमान झालेला होता. मात्र मंत्र्यानं पुढं काय केलं? कलिंग फळावडे भारी सेविता ती प्रेती करी. विकल्प संचरला भीतरी जन्माजारी व्यापिनी. क्षणमाजारी एका क्षणामध्ये म्हणले काय केलं? मंत्र्यानं ते फळ पाहिलं आणि फळ घेऊन खाण्याच्या अगोदर तेवढ्या वेळात या महाराजांना आपलं स्थान त्या ठिकाणी गाठलं. म्हणजे प्रवेश केला आणि फळाच्या रूपानं हा विकल्प मंथरेच्या अंतःकरणामध्ये शरीरामध्ये त्या ठिकाणी उतरल्या गेले, विराजमान झाले. आता मंथरेच्या अंतःकरणात विकल्प जाऊन थांबल्याच्या नंतर मात्र ही मंत्रेमध्ये काय काय बदल झाला, काय तिची बुद्धी कशी संचार केला, काय विचार तिच्या डोक्यामध्ये आले, हे सविस्तर वर्णन नाथ बाबा आपल्याला पुढे सांगणार आहे. मग विचारी हृदयांत स्थळी पडियंतीचा तुत भरत. तो चांडोनिया रघुनाथ राज्य पावत ते कुडी. विकल्पानं प्रवेश केल्याच्या नंतर हे विचार येते. खरंच आहे ना, काय व्यवस्थित चाललेलं कुटुंब आहे तुमचं? हो, लय भरभराटी. तुमचे कारभारी घरातले कोण आहे? जुन्या काळात सांगाल बरं का, आता नाही. आता तर काय नाही, हम दोन हमारे दो, माय बाप गो. मी तर सांगून गेलो ना, इकडे लय मोठमोठ्या का पाहता येतात व्यासपीठावर बसून. माझ्यासारख्या महाराजाला विचारायचं, महाराज तुमचं कसं आहे? मालकिनीचं आणि ते जरा आईचं पटत नाही म्हणून मी आपला बाजूलाच राहतोय. कशाला रामायण सांगू? आचरण पाहिजे का नाही? अनुभव असला तर बोला. 3 महिला होत्या, असं भाषण ठोकलं देवी. कशावर? कुटुंब लहान सुख महान. इथे व्याख्यान ऐकायला होतं. त्याच्यानंतर एक जण म्हणले नाही, लहान कुटुंब असल्यावर काय त्या ठिकाणी प्रगती होती हे सर्व प्रत्येकीने आपापल्या मताला पटवून दिलं. त्या तिघीकडे गेलो त्या ठिकाणी म्हणलं, मॅडम लईच खास व्याख्यान दिलं का तुम्ही, मला लईच पटलं, पण सांगा ना तुमचं लग्न झालंय का? महाराज म्हणल्या माझं लग्न नाही झालं, माझं आणखी शिक्षण चालू आहे. भाषण कशाचं आणलं?
कुटुंब नियोजनाचं भाषण कुणी दिलं? ज्या स्त्रीचं लग्न झालं नाही तिला कुटुंब नियोजनाचं भाषण द्यायचं म्हणजे अनुभव आहे का? दुसऱ्या मॅडमला विचारलं तुमचं कसं आहे? त्या म्हणल्या नाही मॅडम महाराज मी काय झाले बाल विधवा आहे म्हणल्या. आणि तिघे अशा फुल बोलल्या. मला सांगायचं काय? वक्त्याकडे सर्वच गोष्टी असावं, त्याला अनुभवही असावा, त्यावेळेस ते सांगण्याचा काहीतरी परिणाम होईल समोरच्या. तिघीला विचारलं, यांना काही अनुभव नव्हता पण कुटुंब नियोजनाचं महत्व यांनी परिपूर्ण पटवून दिलं. तसं आमच्या सारख्याला काही भेटते तर ते म्हणले, मला एक जण भेटलं, ते म्हणले महाराज महाशिवरात्री दिवशी जर एकादश आली तर फराळ कशाची करायची? मी आता कानच धरली आणि म्हणलं असं होत नाही ना, महाशिवरात्रीला एकादश कशी? नाही हो मला ती कळतंय म्हणले, पण आली तर काय फराळ करायचं? उपवास फराळीला काय खायचं? मी म्हणलं महाशिवरात्री दिवशी एकादशी येत नसती, अहो आली तर काय करायचं? मी म्हणलं जर आलीच तर महाशिवरात्री दिवशी जर एकादश आली तर त्या दिवशी काय करायचं? लोण्याचे भजे तुपात तळायचे आणि खायचे. कळालंय का नाही? कुटा मातुळा दौडवणी बरात मागे अभिषेकी रघुनाथ केवळ कुडा हा दशरथ अत्यानर्थ हा बाईने विचार करायला सुरुवात केली. आवडता म्हणले सर्वाचा कोण आहे? राम आहे. आणि या कैकेयीच्या भारताला काय म्हणले? घोडे हत्ती सर्व काही छत्र चामर राजगादी अयोध्येची सर्व रामाला प्राप्त होईल. आणि रामाकडे राजगादी गेल्यावर भारताला काय म्हणले? शेवटपणच करावं लागेल, गडी म्हणून राबावं लागेल, रामाचं त्याला ऐकावं लागेल. आणि हे मी हिची दासी म्हणून हिच्या बरोबर येऊन माझा काय उपयोग आहे? बुद्धी बोलती है लेकिन सुनता कोण है? शरीरातलं औषध कमी झालं की तोंडातलं औषध येतं. असं होत आहे का नाही? कुरकुर कुरकुर करावं आणि मग घरात पहिला कळत नाही. पण सुनाने एवढंच लक्ष ठेवायचं, सास भी कभी बहू थी. बरोबर आहे का? ज्या सासूनं सून म्हणून राहिली तीच तर तिला सासू पण आलं ना. का आपोआप सासू होता येतं का? नाही. कोण्या तरी सासूच्या हाताखाली काही करावं लागतंय, सासरवास भोगावा लागतोय. पण हे जुन्या काळात आहे. आता फक्त सासू एक विचार करते, येणार गिराईक कसं आहे, मला कुठल्या कोपऱ्यात बसवितंय आणि काय करतंय. हे उलट झालं. मग असंच असतं या. कधी कधी काय होत असतं, कुणाचे दिवस येतील काय सांगता येत नाही. प्रत्येक ठिकाणी गेलं की महाराज आहे का एखादी मुलगी? मी म्हणलं मी रामायण सांगतोय, लग्न नाही जमवीत. ज्याचं त्याचं बघा ना आता कशी पंचायत या. आणि मग तसं म्हणले या ठिकाणी असतात ही मंथरा विचार करू लागली. नाही 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 आपण जवळ असताना आणि अशाच म्हणतात नाही काय बाई मला काय करायचंय, उगा आपल्याला कुणाचं त्या ठिकाणी वाईट बघू वाटत नाही म्हणून मी तुला तुझ्या हिताचं चांगलं सांगायले, नाही तर मला काय करायचंय. तसं ही मंथरा म्हणली, मी दासीच्या बरोबर येऊन काय उपयोग आहे माझा? जर कैकेयीच्या भरताला राजगादी मिळत नसेल, रामाला जर मिळत असेल तर माझा काही उपयोग नाही. आपण हे कार्य केलं पाहिजे, नाहीतर पुन्हा काय होणार आहे? अहो कैकेयीला दासी म्हणून राहावं लागणार आहे. आणि कैकेयी दासी झाल्यावर माझं तर काय, मी गेले ना वारेनं उडून. शेवटी कुणाचा विचार करतो माणूस? आपण कोरोनामध्ये प्रत्येक माणसानं पोरगा बापाकडे गेला नाही. त्या कोरोनानं दाखवून दिलं जगाचं खरं रूप काय आहे. ती माझ्या बरोबर होतो, मी 21 दिवस अंबाजोगाईला होतो. माझे मेवणे संभाजी महाराज मुळे त्यांच्यासाठी मी 21 दिवस राहिलो होतो अंबाजोगाईला. माझ्याबरोबर एक मुलगा होता. मी म्हणलं तुझं म्हातारं कुलीत आहे. तेव्हा मला काही वेळ असो महाराज मला बी तसंच होतं ह्या तिकडं मी जाणारच नाही म्हणला. आणि तो मुलगा माझ्याबरोबर 4 दिवस थांबला मुंडे महाराज. पण त्या वडिलाला बघायला गेला नाही की कोरोनानं खरं रूप दाखवून दिलं माणसाचं. आपल्या जीवावर आल्यावर कुणीच काही नाही. आता मी लय आमच्या घरी होत असलं का तरी त्या टायमाला मालकी म्हणायची वय महाराज तिकडच. मी म्हणलं का तुम्ही लय ठिकाणी कार्यक्रम करून येतात, ते कपडे काढा, ते गरम पाण्यात भिजवा, तिकडच. आणि मी म्हणलो कसं रूप दाखविलं खरं मालकीनीनं. ती म्हणली काय नाही, आपल्या जीवापेक्षा त्याच्या पुढचं सांगतो. आमचे काही माळकरी होते, त्यांना डॉक्टर म्हणले आता तुम्हाला माळ तोडावी लागते. ते म्हणले नाही महाराज माझं एवढं कडीला आलंय, काही होऊ द्या. मालकीन गेल्या म्हणजे अरे कळतं का नाही तुम्हाला काय? अहो तुमचा तर आम्हाला आधार आहे की तुम्हाला आमच्या आणखी नातवाचं तोंड बघायचं, यार सुनाबाळाचं सगळं करायचं बघायचंय पुढं तोडा ती. आणि तुम्ही गेल्यावर आम्ही कशावर राहायचंय? कुणी तोडायला लावल्या? मालकीनीनच. आणि खरे आहेत काय? मी तर कालच सांगलं, देहग्रहाची कामिनी ही तव राहिली दुरी, मी तव जळत असे स्मशानी अग्निसवे एकला. देहग्रहाला जी म्हणते का माझे मालक माझं 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 जी म्हणते का ती लांब दूर थांबते आणि अग्नी बरोबर स्वतःला जळावं लागतंय.
अकेला आया अकेला चला गया, एकट्याला यायचं एकट्याला जायचंय, कुणाचा विचार करू नका म्हणून महाराज म्हणले आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गे, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिर स्मराकारी. हे दोन नाव आहेत, हे साजिर आहेत, परिपूर्ण आहेत, अंतःकरणामध्ये धारण करा. हे नामच या जीवाला तारू शकतंय. आपण इथं मंत्रेचा विषय आहे, मंत्रेनं सांगितलं मग काय उपयोग आहे माझा इथं राहून, मी हे होऊ देणार नाही. आणि दासी म्हणून तर नाही, मला आविदेतून हाकालून देतील, मग माझंच पद निघून गेल्यावर काय करायचंय. आणि माणसं आज या पदासाठी मानासाठी तर काही बी करायले. राज्य आल्या श्रीरामासी परत होईल परदेशी, कै होईल कौशल्याची दासी, मग आम्हाशी सुख काय. काय विचार केला बाईनं, म्हणून तर मी सांगत असतो यांचा नादच करू नका. स्त्री शक्ती म्हणजे महान शक्ती बर का, खरोखरच आहे, हे कुणालाही मान्य करावं लागेल. देवाधिकाला जमलं नाही तर बाकीचं काय, देवाधिकाला आपल्या मालकिनीचं पत्नीचं ऐकावं लागलं, पुढच्या चाकाला मागच्या चाकाचं ऐकावंच लागतं. इथं मंथरेने विचार केला, प्रभू रामचंद्राला जर राजगादी प्राप्त झाली तर कौशल्याची दासी कैकेयी होईल, आणि कैकेयी जर दासी झाली तर आम्ही तर म्हणली मग काय नाही, वरच्या वरीच आमचं काही अस्तित्व राहणार नाही. मला तर कुणी विचारणार पण नाही, माझी काही किंमत नाही. भावना भावनी रामराज्याचा दोष म्हणी, मंतरा क्रोधाग्नी होणी, कैकेयी भुवनी प्रवेशली. मंथरा क्रोध भुवनी, क्रोध भडकला, राग आला त्याला, मी असं होऊ देणार नाही, आणि असं झाल्यावर माझा काय उपयोग आहे. राग चढला मंथरेला, आणि रागाच्या भरामध्ये म्हणले मी आता जाते कुणाला, माझं ऐकत येते, मी तिची आवडती दासी, तिची हितकारक आहे. कैकेयीच्या महालामध्ये मंथरेनं क्रोधाच्या भरामध्ये असा विचार केला, आणि राग म्हणले काय झाले, आगमन झालं, प्रवेश केला, कैकेयी जवळ गेल्या, काय बोलू लागल्या. मंतरा सदा श्रीराम दोषी, अंगण दाढी द्वेष भावे, पुढे आता श्रीरामाची रजतयापाशी लोटली, रजतयापाशी लोटली. धूळ ती बाई कुकडी होती ना, खाली वाकून झाडायला लागली, आणि तिथं रामबाई का त्यांच्या अंगावर केर लावायला लागली. म्हणजे तिरस्काराचा माणूस काय करते, दानफट. आपला तिरस्कार कशावर आहे, ही दाशी होती, पण आपला घरातला तिरस्कार भांड्या आदळले की समजायचा आज कुठं तरी फ्यूज गेला. भांड्यावरच राग आहे आपला, कारण ते तिकडून आणलेले असते, त्याच्यामुळे आदळू 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 आदळू. तसं ही मंथरा काय करू लागली म्हणले, क्रोधायमान झाली, आणि द्वेष तयार झाला रामाविषयी. कोणचा राम आहे, आणि तो राजावर बसणार आहे काय, मी नाही त्याला मानित. झाडीत म्हणले सर्व केर चौकांना झाडून आणायला लागली, आणि रामाच्या अंगावर ढकलू लागली. कोण, मंथरा. श्रीराम म्हणे मंतरेची, दोषवरती कान पाहाती, ते तू आदोमुखी कुब्जा होती, श्रीराम तिशी शापिले, श्रीराम तिशी शापिले. शाप दिला रामाने. खाली बघून झाडतीस कशाला म्हणले, जरा वरी बघा ना समोर कोण आहे, काय माणसं तुमचं, जरा शांत राहत जावा. पहिल्यापासून तुम्हाला मर्यादा घालून दिलेली स्त्रियांना, तुम्हाला कोणत्याच अवस्थेमध्ये स्वतंत्रता नाही असं शास्त्र पुराण सांगतंय, पण ती आता ती ववी लागू होत नाही. ते शास्त्र पुराणाची काल तस्मे नमा कलियुगामध्ये. आता तुम्ही म्हणता थांब किशी कम नाही, आम्ही बराबरी नाही, तुम्हाला आरक्षण आहे, तुमचं सर्व पुढे सर्व काही असणार, करा, जरूर करा, प्रगती भरपूर होऊ द्या, पण मर्यादित राहून करा. कारण शास्त्र असं सांगतंय, लहानपणी तुम्ही आईवडिलाच्या स्वाधीन असतात, तारुण्यामध्ये आलात की तुम्हाला दोनाचे चार होतात, पतीच्या अधीन जातात, आणि वृद्ध अवस्थेमध्ये जर पती परमेश्वराची संगत सुटली तर पुत्राच्या अधीन राहून आयुष्य व्यतीत करावं लागतं. हे गरुड पुराण सांगतंय. कोणत्याच वयामध्ये स्त्रियांना स्वतंत्रता नाही, म्हणजे मर्यादेचं पालन करून राहावा तुम्ही. पण या बाईला सांगितलं जरा वरी बघणं समोर कोण आहे काय, खाली बघून काय म्हणले, त्या ठिकाणी केर लावू लागली. तुझ्याकडे ही वृत्ती का, मी तुला शाप देतो. काय शाप दिला, त्या शापाची प्राप्तीची पावली सत्वर आघाताची, या लागी कुब्जा होतीची स्वभावेची
वृत्तीनं वाईट भावानं दुष्भावानं कृती केलीस आणि वरी बघितलं नाहीस का खालीच वाकलीस का म्हणले अशीच वाकून राह तुला हा अशीच खूप ज्या होतील वाकडी होतील म्हणले त्या ठिकाणी आणि हे कशामुळे मी तुला शाप देतोय म्हणले जो तुझा भाव आहे का तुझ्यामध्ये जो द्वेष आहे तिरस्कार आहे तो तुझ्यामध्ये विकल्प आहे याच्यामुळं तुला ही अवस्था प्राप्त झालेली आहे किंवा होईल असा शाप मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रानं दिला राम राज्याचाही सोहळा जव जव मंत्रा देखेही डोळा तव तव क्रोध चढे बळा दिवसाचा गळा द्वेषाचा आरगळा तयार होऊ लागला आक्रोश करू लागली मंत्रा जसं जसं डोळ्याला पाहू लागले आज काय आहे प्रभू रामचंद्राचा रामराज्याभिषेक सोहळा आहे सर्व तयारी चाललेली बोलली की बाई इकडं तिळ 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 अंतकरण तुटायचं कुणाचं मंत्रेचं क्रोधायमान व्हायची द्वेष बुद्धीनं बघायची काय रामाला राज्याभिषेक चला ना लग्नाला कुणाचं आहे झालं नाहीच जाऊ द्या असे लग्न लय होते ही कशाची वृत्ती आहे द्वेषाची या तसंही मंत्रा कुणी तिला म्हणलं ना इकडे झाडू नको ना आज तुला माहित नाही इथं सोहळा आहे असं आहे तसं आहे तू का हो माहिती मला असं द्वेषानं सर्वजणांना बोलू लागली म्हणले जसं जसं दृष्टीला ही आनंद सोहळा पाहू लागली आणि ज्याला आनंद पाहून आनंद होत नाही का त्याला मंत्राच समजायचं कैकेयीचे निज भुवनी रामराज्याचा उल्हास म्हणी गुडिया तोरणे ध्वजा सुमनी मंत्रा देखोनी अतितृप्त हे बरोबर होतं ही बाई थीर होती बरं का कोणची कैकेयी हे सगळं हिच्या मनात चाललं होतं आणखी काय भेट झाली नव्हती संगती घडली नव्हती आणि त्याच्यामुळे उल्हास होता कैकेयी मातेला माझा राम राजा होणार आहे माझा राम आणि खरं हे मुळातलं कारण भरतापेक्षा शत्रुघ्नापेक्षा लक्ष्मणापेक्षा कैकेयी मातेला राम आवडत होता राम पण याचं कारण आहे दुसरं त्या रामायणामध्ये वाचावं लागतं या ज्यावेळेस लहानपणी कैकेयी माता घास भरवीत होती प्रभू रामचंद्राला ते रामाला हात धरला मुखाकडे येणारा कैकेयीचा आणि एकच वरदान मागितलं ते म्हणजे माता एक वरदान द्या काय ज्यावेळेस मी त्या ठिकाणी म्हणले काय होईल या दीनजनाचा उद्धार करण्याकरता तुम्ही हे पात्र निभवावं लागतं या तुम्ही जागृत होऊन हे जर मला त्या ठिकाणी म्हणले आविदेतून बाहेर काढून दिलं का मला असं वचन द्या म्हणले तुम्ही हे कार्य करता म्हणून हे कैकेयी मातेनं पात्र वटविले भावार्थ रामायणामध्ये प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी योग्य आहे जरी कैकेयी मातेला आपण म्हणतो त्या ठिकाणी पण प्रभू रामचंद्रानं अगोदर दर्शन घेतलं कैकेयी मातेचं 14 वर्षे 14 दिवसाचा वनवास पूर्ण करून आल्याच्या नंतर आणि सांगितलं माता तुम्ही जर मला पाठवलं नसतं माझ्या या सर्व प्रसिद्धीला माझ्या या सर्व असणाऱ्या अवतार कार्याला कारणीभूत तुम्ही जर मला अयोध्येच्या बाहेर काढलं नसतं तर मी झाडांचा पाषाणांचा दगडांचा ऋषींचा मुनींचा राक्षसांचा कुणाचा उद्धार मला करता आला असता का पशूंचा पक्ष्यांचा बघा त्या जटायूचं तर काय भाग्य थोर होतं रामाच्या मांडीवर प्राणगत अवस्था झाली पक्ष्यानं काय पुण्य केलं कपिकुळ उद्धारीला मुक्त केले राक्षसा माणसाला आपल्याला उद्धारून जाता येते का नाही अरे पालाखाईर वानरांचा उद्धार झाला त्यांना राम भेटला आपल्याला का भेटू शकत नाही याची देही याची डोळा पाहू सुखाचा सोहळा हा मनुष्य देह ठिकाणी कितीतरी पवित्र आहे पावन आहे आणि कधीतरी मिळतोय आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसं पण आपली भानगड अशी झाली ती आंधळ बसलं टाळी वाजवीत एक कावळा सापल्यावर गप्प बसाव का नाही त्याला राजाच्या त्या शिपायानं सांगितलं आमच्या राजाचं फरमान आहे जो कोणी कावळा पकडून देईल त्याला असणाऱ्या म्हणले काय मूठभर सोन्याच्या मोहर राहतात अभिलाष कसा लालूच रात गिराती आहे आणि हे आंधळ म्हणलं एक तर माझ्या बघलाच आहे आता दुसरा एक धरतो आणि राजाला नेऊन 2 देतो हे टाळी वाजवाय डबल गेलं बघलातला निघून गेला दुसरा काय हातात आला नाही काही अलंकार भुरणी पर्यायी विश्रांत ओटांगणी दोघी जणी विड्या देती दाशा होत्या ते पाहिलं मंत्रीनं आल्याबरोबर काय चाललंय काय नाही आराम चालू होता कैकेयी मातेचा राणी होत्या ना आणि दाशी विड्या देत होत्या सेवका होत्या त्यांच्या सेवेसाठी तत्पर हे सर्व दृश्य मंत्रीनं पाहिलं जवळ जवळ गेल्या कैकेयी मातेच्या आणि हे दृष्टीनं पाहिल्याबरोबर काय शब्द बोलल्या एकी घाली ती विंजन वारा तव तेथे आली मंतरा
थरथरा कापत. ते जर विंजन वारा घालीत होतं. पहिले विंजन वारे होते हातपंखे, काही ज्या सेवेसाठी दास्या होत्या. आल्याबरोबर तर बाईने गर 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 डोळे फिरवायला चालू केले. काही माणसं बघा तुम्ही नुसत्या चेहऱ्यावरच कळतील लगेच असणार. चेहऱ्याकडे पाहिलं का काय अवस्था आहे ती. आणि तसं या मंथरेला प्रवेश केल्याबरोबर गर 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 चौकट डोळे फिरविले, नाक डोळे मोठून त्या ठिकाणी बरेच माणसं करते तसं लय शिमित करे. त्यांचे सर्व हावभाव बोलण्याच्या अगोदर दिसून येते. उगाच एखादी दुसरी माऊली आली काही याच्यात काय होतं तुझ्या नाकाला, काय उगाच फुरफुर वाटणार ती तिसरीला. तिला ते बोलायचं असतं, म्हणायचं नसतं काही ते. हे द्वेष दाखविला तर शीघ्र ती मंथरेनं चालू केली. डोळे चौकड फिरून झोपली असत. काय विडे खातीस आणि काय वारा घेत बसलीस पंख्याचा, कळत का तुला काही? तुझ्या हिताचं सांगावं ते कळत नाही असं काय बोली काही काय उठ मुडे काय ग निजती सुखमानीची. काय बोलली ही दासी मंथरा? ए काही काय झोपलीस? काय याला सुख मानायला लागलीस? झोपायला पलंगण गादीन फॅनची हवा बघायला टीव्ही फ्रीज कूलर याच्यात काय गुंतून बसलीस? गेलं राजपद म्हणली. जरा विचार कर, ज्याला सुख मानायलीस काय हेच तुला दुःख होणार आहे, तुझ्या वाट्याला दुःख येणार आहे. जरा उठ, काय झोपलीस? अशी मंथरा बोलू लागला. राम राज्याची मानीची सुख गुड्या तोरणे हाती हरिक तोची तुझा होय महादुःख गे परी तू मूर्ख. काही तू मूर्ख आहेस, तुला बुद्धी नाही, तुला डोकं नाही. जे काही गुड्या तोरण पताका याचा जो काही हरिक आहे का, हा आनंद आहे का, याचंच रूपांतर दुःखामध्ये होणार आहे. हेच तुला घात ठरणार आहे. आज जर हे तुला सुख दिसत असला, आनंद दिसत असला तरी तुझ्या तो कामाचा नाही, याच्यातच तुझा घात होणार आहे. पण हे तुझ्या लक्षात आलं तर बरं. या तू मूर्ख आहेस ना म्हणली असं मंथरादाशी कैकेयीला बोलते. राज्याची पर्यंती त्याने गर्व्या तुझा पिढीली भ्रांती सौभाग्य गेले कौशल्य प्रती बघा असं मर्मावर पोट ठेवला काय शब्द पडते कसल्याही माणसाला पडते. कैकेयीला पटले मंथरेचे म्हणल्यावर आताच्या काय केल्या कामं पडत नाहीत मंथरेचे. काय म्हणली माहिती का? अरे खरं सौभाग्य पण त्या कौशल्याकडे गेलं म्हणली. तुझ्या हाती काय दुपट नाही म्हणली. याच्यामुळं हे तुझ्या लक्षात नाही. काय झोपलीच म्हणले, बेसावध आहे तू, जरा सावध हो. आणि जे काही सर्व म्हणले तुला लय वाटतंय माझाच मासणारा, मी लय नवऱ्याची लाडकी आवडती या भ्रमात राहू नको. काही जरा उठ, जागृत हो, विचार कर. या राजा दशरथानं रामाला जर राजा केलं का, खरं सौभाग्य कौशल्याला प्राप्त होतंय. जळी केळी पोकळी वाढती ती जळ खोत्रालिया मुळा प्रती तेने ती वृक्ष उलटती नासी ती तुझाली. काय सांगितलं म्हणले, लय सुखाचा आनंदाचा किती जरी वृक्ष वाढलेला असला का म्हणले उंचच्या उंच गेलेला, पण त्याच्या मुळ्या जर कुठल्या का म्हणले, त्याच्या बुंदावर जर घाव झाला का ते सर्व कुसळून जातं, सर्व नाशाला कारण होतंय. तशी तुझी अवस्था होणार आहे. तू याला भ्रमामध्ये आहेस म्हणली. सर्व मी राजाची राणी आहे, आवडते आहे. राजा दशरथजी मलाच त्या ठिकाणी पट्ट राणी मानतात. हा तुझा भ्रम आहे. हे पूर्ण असणारा आनंदाचा वृक्ष कोसळल्याशिवाय राहणार नाही आणि नाशाला तुझ्या कारण होईल, पण तुझ्या लक्षात येईना असं मंथरा बोलते. ऐकोनी मंथरेची उग्रवाणी काही सौभाग्य शिरोमणी तिची पुचे आश्वासोनी क्रोध कैसेनी बुद्धिमान होत्या काही इतक्या लवकर बुद्धी बदलत नाही सुज्ञ माणसाची. एका राजाची राणी होत्या आणि त्या म्हणल्या, ए मंथरा कशामुळे राग आला तुला? कोण काय बोललं, कोण काय म्हणलं? समाधान करू लागल्या. इकडे ये जवळ, का असं बोलू लागलीच रामाविषयी? असं जवळ घेतलं काही मातेनं आणि त्या ठिकाणी म्हणले काय करू लागले, या मंथरेचं सांत्वन काही माता करतात. कोणी तुझे अपमानिले का कोणी तुझे गे
वाहिले आता सांग. मुंडे महाराजाला ओवी पाठ आहे बर का, माझ्याकडे बघून पूर्ण ओवी वाचली त्याने. हे रामायणाचार्याचा पुरावा असतो, हे सतत सतत वाचल्यामुळं, हे केल्यामुळं. नाही, नाही ओव्याला ना, ओव्या भरपूर येतात. या ना, तुम्हाला हे नाही बडे वाटले तुम्ही बसा. आणि काय झालं म्हणजे नेमकं, तुझा कोणी अपमान केला का, तुला कोणी टाकून बोललं का, तुझा कोणी द्वेष केला का, काय कारण झालंय मंथरा, तू कशामुळे रागावलीस आणि काय मुळे असे असणारे अविचार तू बोलू लागलीस, असं काही माता मंथरेला बोलू लागल्या. तू माझी जिवलग होती, कधी क्रोध न देखे तुझ पाशी, क्रोध सांडावा मज सांगती, ते तू दुःखी का होशी. ज्या वेळेस माझ्या सानिध्यामध्ये राहिलीस तू मंथरा, तुझ्या चेहऱ्यावरती मी कधीही क्रोध पाहिला नाही, राग पाहिला नाही, तुला कुणाचा आजपर्यंत राग आला नाही, क्रोध आला नाही, तू कुणाला असताना त्या ठिकाणी म्हणजे द्वेषानं बोलली नाहीस. आणि जे बी काही तुझं दुःख झालेलं आहे, तुला जे काही घडलेलं आहे, तुझ्या मनात जो काही विचार आलेला आहे, ते तू मला काय कर, हा राग थोडासा बाजूला सर आणि मला बोलून दाखव, असं काही माता मंथरेला बोलतात. ताई चिंता दारुणा, चिंतेने सुख दिशाही मळीन, आईचे तुझं दुःख दिले कोण, ते मज सांग सत्वर, ते मज सांग सत्वर. लवकरात लवकर म्हणले बाई, तुला जे चिंतेनं ग्रासलंय का, चिंतेशे घटे चतुराई, पापसे घटे लक्ष्मी, चिंता चिता समानासती बिंदू मात्र विशेषतः, चिता दहते निर्जीवा, चिंता दहते सजीवा. एकच शब्द आहे, त्याच्यावर अनुस्वार काढा चिता होते आणि त्याच्यावर अनुस्वार द्या चिंता होते. चिंता सजीवाला जाळती आणि चिता निर्जीवाला जाळती. तशी तुला चिंता लागली, त्याच्यामुळे तुझा क्रोधाचा अग्नी भडकलाय. आणि म्हणून करता या चिंतेचं काय कारण आहे, तुला कशाची चिंता लागली, तुझा चेहरा मलिन तुझ कोण बोलिले दुष्ट माता, कोणी तुझ्याकडे उचलिला की हात, त्याचा करीन मी आता घात, समूळ व्रतांत सांग. समूळ वृत्तांत मला सांग तू मंथरे. तुझ्यावर कुणी हात उचललाय का, तुझा कुणी घात करीन म्हणलंय का, तुला कुणी अपशब्द बोललाय काय, काय झालंय, कशामुळे तुझा चेहरा उतारलाय, कशामुळे तू चिंताग्रस्त झालीस, कशामुळे तुझा क्रोधाचा अग्नी भडकलाय. अशा पद्धतीनं आणि काही त्या ठिकाणी मंथरेला बोलू लागली. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव